आपण विसंगत पदामध्ये स्वाध्याय 2.2 मधला पहिलं उदाहरण पाहतोय. आता आपण पाहिलंय पहिलं उदाहरण 1000, 4000, 8000 आणि 27000. जर पाहिलं आपण तर काही घनसंख्या आहे बघा. उदाहरणार्थ 1000 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 10चा घन आहे 1000. 4000 जर पाहिलं आपण तर 4000 हा कोणत्या संख्येचा घन दिसत नाही. 8000 जर बघितलं तर 20 गुणिले 20 गुणिले 20 म्हणजे 2चा पाडा 2 पर्यंत. बे एक बे बे दोन्ही 4 बे आणि 4 एक 4 4 दोन्ही 8 आणि 8वर हे 3 शून्य 1 2 आणि हे 3 म्हणजे 8000 हा 20चा घन झाला. 20चा घन. तसं 27 30 गुणिले 30 गुणिले 30 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 वरती 3 शून्य म्हणजे 27000 हा सुद्धा कोणाचा घन आहे 30चा घन आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. 1000 8000 आणि 27000 हे 3चे घन आहे. यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर 83 ही मूळ संख्या आहे. 89 मूळ संख्या आहे. 71 देखील मूळ संख्या आहे. या तिन्ही काय मूळ संख्या आहे. परंतु 81 ही मूळ संख्या नाही आहे. 81 कोणाच्या पाड्यात आहे तर 9च्या पाड्यात आहे. 9 9 9 81 म्हणून वेगळी कोणती आहे 81 ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर आपण तिसरं बघूया. तिसऱ्यामध्ये जर बघितलं आपण तर इथे सुद्धा आपण जर बघितलं 8 2 1 3 यांची आपण बेरीज करून पाहूया. 8 अधिक 2 अधिक 1 अधिक 3 यांची बेरीज येते 14. 3मध्ये 2 मिळवले 4 आणि 5 सगळ्यांची बेरीज 3 आणि 2 5 आणि 4 9 9 आणि 5 14. पुन्हा आपण बघूया 9 आणि 1 10 10 आणि 1 11 11 आणि 3 14. पुन्हा याची बघूया 1 अधिक 3 4 4 आणि 4 8 8 आणि 7 15 म्हणजे या संख्येची बेरीज ही 15 येते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. यानंतर आपण पुढचं बघूया. पुढची संख्या बघा 350 130 520 आणि 740. आपण जर लक्षपूर्वक बघितलं तर इथं घन लपलेलं आहे बघा. आता 350 मध्ये जर विचार केला तर 7चा घन आहे बघा. 7चा घन आहे. 7चा घन काय तर 343 आहे आणि त्याच्यामध्ये परत 7 मिळवलं म्हणजे उत्तर आले आपले 350. आता 130 मध्ये कोणाचा घन लपलेला आहे तर 130 मध्ये 5चा घन आहे बघा. 5चा घन 125. आता यावेळेस आपल्याला घनपाठ पाहिजे. 125 मध्ये पुन्हा 5 मिळवले उत्तर आलं 130. आता 520 मध्ये बघूया. 520 मध्ये जर बघितलं आपण तर 520 मध्ये 8चा घन आहे. 8चा घन आहे. मग 8चा घन काय आहे 8चा घन आहे आपला 512 आणि त्याच्यामध्ये परत आपण 8 मिळवले म्हणजे उत्तर झालं आपलं 520. आता या 740 मध्ये सुद्धा घन आहे बघा. या 740 मध्ये 9चा घन लपलेला आहे 729. परंतु त्याच्यामध्ये 9च मिळवायला पाहिजे होते परंतु 9 न मिळवता किती मिळवले 11 मिळवलेले म्हणून पर्याय क्रमांक 4. मग याचं उत्तर येतं 740 पण इथं मिळवले 11. इथं जर 9 मिळवले असते तर उत्तर वेगळं आलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. यानंतर आपण पाचवं उदाहरण बघूया. पाचवं उदाहरण बघूया आपण. आता इथे देखील आपल्याला बघा 314 521 332 आणि 531 सगळ्या संख्या दिसत आहे. सगळ्यांची बेरीज करूया. 3 अधिक 1 अधिक 4 सगळ्यांची बेरीज केली 3 आणि 1 4 4 आणि 4 8 5 आणि 2 7 7 आणि 1 8 3 आणि 3 6 6 आणि 2 8 5 आणि 3 8 आणि 1
9. म्हणजे शेवटचे 4 नंबरचा 531 हा पर्याय आपला वेगळा आहे, कारण की त्याची बेरीज येते 9. यानंतर बघा, यानंतर खाली जर बघितलं आपण तर थोडं वेगळं दिसतंय बघा. 234, 294, 264, 434. आता याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर 2 नंबरच्या संख्येला, 3 नंबरच्या संख्येला आणि 4 नंबरच्या संख्येला 7नी भाग देऊन बघूया आपण, जमतोय का? तर याला 7नी भाग देऊन बघूया. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, खाली उरला 1, 7 2 14, भाग जातोय. 7 चौक 28, 7 5 35, 7 2 14, भाग जातोय. 52 उत्तर येतंय. 7 चौकून 42, खाली उरला 1, 7 2 14. परंतु पहिली जी नंबरची संख्या आहे 7 3 21, खाली उरले 2 आणि 7 3 21, खाली उरले 3, म्हणजे बाकी उरतीये 3. म्हणून 1 नंबरची संख्या 234 हा पर्याय वेगळा आहे. या तिन्ही संख्येला 7नी निशेष भाग जातो, म्हणून या सारख्या आहे. तर याच्यातली वेगळी कोणती आहे? ती 234 ही संख्या वेगळी आहे. त्यानंतर आपण बघूया पुढची संख्या. पुढची जर संख्या बघितली आपण लक्षपूर्वक तर बघा तुम्हाला सिक्वेन्स दिसेल, एक क्रमाने दिसेल बघा. 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8 आणि 8 नंतर 9, म्हणजे एकामागे एक संख्या आलेल्या आहे. क्रमाने नाही आलेल्या, पण क्रमाने आलेल्या संख्या त्या संख्येमध्ये आहे बघा. 1 2 3 4 5 6, इथं 7 यायला पाहिजे होते. पुढची संख्या बघूया आपण. 2 3 4 आणि 5, म्हणजे ही 3 नंबरची संख्या ही क्रमाने आलेली नाहीये. याच्यामध्ये 7 पाहिजे होते, 8, म्हणजे इथं 9 आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. यानंतर पुढचा बघूया. पुढचा जर आपण अपूर्णांक बघितले, अपूर्णांक सगळे, तर वरती जर बघितले तर सगळ्या मूळ संख्या आहे बघा. 89 मूळ संख्या, 29 मूळ संख्या, 43 मूळ संख्या, 19 मूळ संख्या. खाली बघूया 98 ही संयुक्त संख्या आहे, 96 संयुक्त आहे, 95 संयुक्त आहे, परंतु 97 ही मूळ संख्या आलेली. म्हणजे अपूर्णांकात अंशामध्ये सुद्धा मूळ संख्या आणि छेदामध्ये सुद्धा मूळ संख्या, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक हा वेगळा आहे.